नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दा ही लेक्चर सिरीज आतापासून सुरू होतीये. तुम्ही याचे पूर्ण लेक्चर्स बघणं हे अपेक्षित आहे. त्यापूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल थोडं समजून घ्या. परीक्षेला जाण्यापूर्वी आणि परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची परिस्थिती ही सारखीच असते. भरपूर अभ्यास समोर दिसतो आणि वेळ हा अतिशय कमी. 2 तासात एक मुद्दा करण्यापेक्षा 2 तासात एक विषय पूर्ण करणं हे खूप महत्त्वाचं होतं. डिरेक्ट मुद्दा या सिरीजचा महत्त्वाचा उद्देशच हा आहे की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास, विषयाची परीक्षाभिमुख पॉइंट वाईज मांडणी, विषयाची व्यवस्थित रिव्हिजन आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी युजफुल. तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर आपण या सिरीजमध्ये रोजच भेटू. 7-8 मिनिटांमध्ये त्या मुद्द्याचा पूर्ण अभ्यास आम्ही तुमच्याकडून इथे करून घेणार आहोत. आता ओनली अभ्यास, नो बकवास. चला सुरू करूया. मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबच्या डायरेक्ट मुद्दा या एका नवीन लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा अभ्यास करूयात. अक्षवृत्ते म्हणजे काय, प्रमुख अक्षवृत्ते कोणती आणि रेखावृत्त या तिन्ही घटकांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची गरज का पडली ते आपण बघूया. कुठल्याही ठिकाणाचं पृथ्वीवरील स्थान सांगण्यासाठी अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हे विचारात घ्यावे लागतात. पृथ्वीचा पृष्ठभाग मोठा असल्याने या रेषांची फक्त कल्पनाच केली जाते. आता आपण अक्षवृत्ते म्हणजे काय ते बघू. बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या रेषा लंब वर्तुळाकार दिसत असल्या तरी पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अशा काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात. अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळं त्यांची मूल्ये ही अंशात सांगितली जातात. या मूल्यांनाच अक्षांश असं म्हणतात. पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असं म्हणतात. बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. त्यामुळे विषुववृत्त हे 0 अंशाचं अक्षवृत्त समजतात. त्यालाच मूळ अक्षवृत्त असंही म्हणतात. हे सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजेच बृहद्वृत्त आहे. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसं विषुववृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण ध्रुवाकडे जावं तसतशी अक्षवृत्तेही लहान होत जातात. एखाद्या ठिकाणाचं त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान हे त्याच्या रेखांशाने दर्शवलं जातं. आता आपण प्रमुख अक्षवृत्ते कोणती ते बघूया. आर्क्टिक वर्तुळ म्हणजेच आर्क्टिक सर्कल हे 66 अंश 33 मिनिटे 38 सेकंड्स उत्तरेकडे असतं. कर्कवृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे 23 अंश 26 मिनिटे 22 सेकंड्स उत्तरेला असतं. विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर हे 0 अंशावरती असतं. मकर वृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे 23 अंश 26 मिनिटे 22 सेकंड दक्षिणेला असतं. आणि अंटार्क्टिक वर्तुळ म्हणजेच अंटार्क्टिक सर्कल हे 66 अंश 33 मिनिटे 38 सेकंड्स दक्षिणेकडे असतं. आता आपण रेखावृत्त म्हणजे काय ते जाणून घेऊ. पृथ्वीवरील एखाद्या जागेचं स्थान सांगण्यासाठी आडव्या रेषांसोबतच उभ्या रेषा सुद्धा आवश्यक असतात. पृथ्वीवरील उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार उभ्या रेषांनाच रेखावृत्त असं म्हणतात. अक्षवृत्ताप्रमाणेच रेखावृत्ते सुद्धा काल्पनिक असतात. प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्त काढता येतात. 0 अंश रेखावृत्त म्हणजेच मूळ रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्ते हे एकमेकांसमोर असतात. ही दोन्ही रेखावृत्ते मिळून एक वर्तुळ पूर्ण होतं. 1 अंश पश्चिम ते 179 अंश पश्चिम रेखावृत्ते म्हणजेच पश्चिम गोलार्धामध्ये एकूण 179 रेखावृत्ते असतात. याच प्रकारे पूर्व गोलार्धात सुद्धा 179 रेखावृत्ते असतात. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्यामुळेच वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी
या वृत्तजाळीचा उपयोग होतो. शून्य अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच प्राइम मेरिडियन म्हणून महत्वाचे आहे. जागतिक प्रमाण वेळ निश्चित करणे आणि वेगवेगळ्या देशांच्या प्रमाण वेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणजेच GMT, त्यालाच ग्रीनविच मीन टाइम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 180 अंश रेखावृत्त हेही एक महत्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे 180 अंश रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180 अंश रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा ही विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहद्वृत्त आहे. तसंच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहद्वृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होत असतो. तर इथे आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते म्हणजे काय हे समजून घेतले. तुमच्यासाठी आता एक सेल्फ अनालिसिसचा क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर तुम्ही स्वतः कमेंट करून मेन्शन करायचंय. प्रश्न असा आहे की खालीलपैकी अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. अ विधान आहे रेखांश हे विषुववृत्तापासून एखाद्या जागेचे कोनीय अंतर असते. ब विधान आहे अक्षांश हे प्राइम मेरिडियन पासून एखाद्या जागेचे कोनीय अंतर असते. फर्स्ट ऑप्शन आहे फक्त अ, सेकंड आहे फक्त ब, थर्ड ऑप्शन आहे एकही नाही आणि फोर्थ ऑप्शन आहे दोन्ही. इथे तुम्हाला अयोग्य विधान सांगायचे. तर तुमचा आन्सर नक्की तुम्ही कमेंट करा. डायरेक्ट मुद्दा च्या या लेक्चरमध्ये मी इथंच थांबते. धन्यवाद.